नमस्कार भाऊ. नमस्कार. आपण कुठल्या गावून आले? निमगव्हाण. आपलं पूर्ण नाव सांगा. भूषण हरदाजी कडव, निमगव्हाण, हा. तालुका चांदूर, रेल्वे, जिल्हा अमरावती. तुम्हाला तुरीचं कसं माहीत? माझं सुयन 17 या तुरीविषयी मी यूट्यूबवर तुमचा व्हिडिओ बघत असतो हां. रोज. तर यूट्यूबमध्ये ज्याप्रमाणे आहे माहिती टाकली आहे मी, नाही, त्यानुसार कसं आहे? यूट्यूबवर ज्याप्रमाणे दिसते त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. बेस्ट आहे ना? त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. मी म्हटलं आहे की माझ्या तुरीला 3 ते 2.5 फूट शेवर आहे. हाय हाय. 11 फूट तूर उंची वाढलेली आहे. 10 फूट सावा लागवड केली आहे. नाही नाही नाही. प्रत्येक झाड अर्धा फुटावर लावलेला आहे. प्रत्येक फूट अर्धा फुटावर लावलेला आहे. हो, हो. हे जे माझे दावे दिले आहे, मी जे म्हटलं आहे माझ्यानुसार, एकदम खरं आहे. तर हे तुम्ही शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता ह्या सुयन तुरीविषयी? शेतकऱ्यांनी या वाणाचा पुढच्या वर्षी लागवड करावी. हां. ह्या अगदी म्हणजे 100% खरं त्या यूट्यूबवर सांगितले जाते. हां. नाही, मी सांगितलं आहे का? म्हणजे जे सांगितलं ते खरं आहे ना? खरं 100% प्रत्यक्ष पाहण्या तुम्ही काय सांगू शकता? हां. प्रत्यक्ष पाहण्यानंतर तुम्ही काय सांगू शकता? युट्यूबवर आपण जे व्हिडिओ पाहतो त्याच्यापेक्षा चांगली दिसते याच्यात. हां, बरोबर आहे. युट्यूबवर एवढ्या शेंगा दिसत नाही. हां, बरोबर. ते क्लिअरिटी येत नाही. क्लिअरिटी एवढी दिसत नाही. हां. जे डोळ्यान बघितले जाते एवढा सुया झाकला आहे, 10 फुटाचा सुया जो झाकला आहे आपला. लोकांना खोटं वाटते. 11 फूट वाढली, 11 10 फूट फूट वाढली. जमिनीच्या नुसार वाढते ते. नाही, याची जर हाईट बघितली आपण बुडापर्यंत, तर अशी शेंडे झाड उंच केलं तर 11 फूट भरते. मी मोजून दाखवतो तुम्हाला. नाही, हे जे झाडाची उंची आहे, झाड जे 10 फुटाचा सुया झाकला आहे, हे जनरल गोष्ट आहे. हे आमच्या याची झाकली आहे, पण एवढा लाग नाही आहे. एवढा लाग नाही आहे. नाही तर 10 फुटाचा सुया आमचा, 12 फुटाचा सुया आमचा झाकला. हां, पण पण लाग एवढा नाही आहे, एवढे ब्रँचेस नाही मग आहे. आपल्याला उत्पन्न वाढण्यासाठी लागत जास्त पाहिजे ना? लाग जास्त आहे. ते पाला वाढून काय करता? नाही नाही, पालाचं काय. माझं म्हणणं आहे का माझ्या तुरीला पाल्यापेक्षा शेंगा जास्त आहे. हा, आणि याच्या एक विशेष याच्यावर तुम्ही काय बोलू शकता? ह्या वाणाची एक विशेष सांगतो. हां. याला पानाची संख्या कमी आणि शेंगाची संख्या जास्त आहे. बरोबर आहे ना? हा, बरोबर. म्हणजे उत्पन्न जे मागच्या वर्षी मला इथं 12 क्विंटल झालं, यावर्षी मला तसंच मला उत्पन्न तर 20 क्विंटल घ्यायचंच आहे. पण ते निसर्गावर साथ देपर्यंत मी प्रयत्न चालू आहे माझे. पण यावर्षी मला 12 ते 15 क्विंटल होईल अशी मला आशा आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही नाही, 12-15 व्हायलाच पाहिजे. 12च्या वरतच व्हायला पाहिजे, 12+. कारण मागच्या वर्षी फुलगड झाली, वातावरणाचा बदल झाला. यावर्षी वातावरण क्लिअर असल्यामुळे आणि फवारणी पण 2च केल्या आणि एकदा दिवाळीला खत दिलं. एवढ्या खर्चाच्या मानानं आपली तूर कशी आहे? बेस्ट. अशी एकही तूर बघितली नाही आम्ही. धन्यवाद दादा. तुम्ही सुयन 17 तुरीला भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतोय. धन्यवाद.